हे बघा बोरं आणलेत. बोरं पेरू पण आणलंय. वा. हा प्रसाद आहे. पप्पाला बरं नव्हतं. आई मी खोटं काय बोलणार, मी खोटं नाही बोलणार. मम्मीनं पूर्ण भडकली होती पप्पावरती, आता मस्का लावते. बघ तू कालचंच येऊन बसलीस. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मी आज लवकरच उठू नाही शकलो, मम्मीने उठवलंच नाही लवकर. भाई काय बोलायचं. आणि पप्पा बघा अजून झोपले. शिर्डीवरून सकाळीच आले पप्पा आणि खूप काय आणलंय पप्पांनी, अजून झोपलेत बिचारे. आणि मम्मी आणि भाऊ कामाला गेला, मम्मीने उठवलंच नाही मला म्हणून मी थोडा लेटच उठलोय. नाही का, जागच नाही आली मला. जाग आली तर डायरेक्ट कॅमेरा हातात घेतला, ब्लॉग चालू केला. फायनली पप्पा उठलेत. आता पप्पाला विचारू पप्पानी काय काय आणलंय. रेडी पण झालेत पप्पा बघा. काय काय आणलंय शिर्डीवरून. शिर्डीचे लाडू, अजून बोरे अजून आणि पेरू. अरे वा. मग प्रवास कसा होता शिर्डीचा. शिर्डीचा प्रवास मस्त एकदम. थकायला झाला असेल ना पूर्ण. 8 दिवस थंडीने कुडकुडून झालं एकदम. हे बघा बोरं आणलेत. बोरं पेरू पण आणलंय. वा. आणि हा प्रसाद अजून नाही आणलेत. कशात. ह्याच्यात. अरे वा. ह्याच्यात शिर्डीचे लाडू आहेत. हे बघा हे असा लाडू असतो. ह्याच्यामध्ये 2 असतात ना पप्पा. ह्याच्यामध्ये एका पॅकेटमध्ये 2 असतात, माहिती का. असे एवढ्या पिशवी भरून पप्पाने आणलेत. जे पालखीला जातात ना त्यांना माहिती आहे की लाडू भाई किती भारी लागतो. तो लाडू ज्यांनी खालाय त्यालाच माहिती आहे तो लाडू किती भारी लागतो. जर नाही खाला तर खाऊन बघा शिर्डीचे लाडू किती भारी लागतात. अजून याच्यात काय आहे. याच्यात तर ब्लँकेट वगैरे. याच्यात काय आहे. याच्यात बोरं आहेत. लाडू किती लाडू आणले. 25 लाडूचे पॅकेट. 25 लाडू. लाडूचे पॅकेट. हा. आत्ताच मला मम्मीचा फोन आला होता की बोलली की मला सांग पप्पा गाडीवर गेलेत का नाही. पण पप्पा गाडीवर नाही गेलेत. मम्मी बोलली होती पप्पाला की गाडीवर जावा, खाडा नका करू आज. पण पप्पाने बघा खाडा करून टाकला आज. आता मम्मी ओरडणार. पप्पानी बघा केवढीशी भाजी ठेवली माझ्यासाठी. आता एवढ्याशा भाजीमध्ये काय खाऊ मी. काय बोल पप्पाला बरं नव्हतं. आई मी खोटं काय बोलणार, मी खोटं नाही बोलणार. का नाही गेले मग गाडीवरती. अरे मग मम्मी येऊन चिडचिड करेल ना. आई मी करू दे ना, ती तुमची चुकी आहे. मी तर मम्मीला सांगणार मुद्दाम नाही गेले. अरे पण तू थोडी माझी बाजू घे ना. नहीं तर उसके लिए 500 रुपये लगेंगे तो मैं कुछ सोचूंगा. 10 रुपये दूंगा. आई 10 रुपये में बिकणारा नाही. बिस्कीटचा पुडा येईल ना तुला. फायनली मम्मी घरी आली. पप्पाला मी बोललो गाडीवर जायला, पप्पा नाही गेले. अम्मा पप्पाला मी बोललो. तू गप माहिती तब्येत ठीक नाही, जरा शांत बस तू. मग पप्पाला मी बोललो होतो. बोलून तू गाडी चालू त्याला. गाडी चालवून वर काढणार. मम्मी ना पूर्ण भडकली होती पप्पावरती, आता मस्का लावते. मस्कर कसं देणार आहे की काय. मस्कर आपलं घरात बसायचं. हा पप्पा. मम्मी बघा काय बोलते. ही कुणाची टोपी आहे?
टोपी छान आहे. पण कोणाची विकत घेतली. बघितलं मी बोललो होतो ना की मम्मी येऊन भडकणार. लावली ना आग लावली ना मी काय आग लावली आता मम्मी मी झोपलो होतो त्याच्या पहिल्याच येऊन मम्मी भडकायला लागली. आता मी काय त्यात आग लावली. मी बोललो होतो निदान मम्मीला घ्यायला तरी तुला आग लावणार आहे. मम्मीला घ्यायला तरी जावा. कुणाकुणाचा बसवला तो? सगळं आपलंच आहे. ठेवा का भेटले सगळं. मी दिवसभर आंघोळच नाही केली यार. आता आंघोळीला जातो ना तर मम्मी ऑलरेडी भडकलेली आहे, अजून भडके. अकुशा या आमचं पाणी ठेवाय. भांडण पाण्याचं. पाण्याचं भांड कुठे आहे? बघ कुठं ते भांड ओतून ठेवा. तुम्ही खाल्लं ना असा भांड? हा? मम्मी पाणी ठेवते माझ्यासाठी. शांत बसून डोक्यातच टाकेल. माझ्यासाठी पाणी ठेवते मम्मा. तुझं नीचस. अरे मी काय केलं आता? साफसफाई करत मम्मी. आता पप्पाचा राग माझ्यावरती. भांडी का नाही घासलीस? आणि आता पप्पाचा राग माझ्यावरती. बटन तुटलं ना मस्त काय काम करत नाही ते काय नाही तर आणि म्हणणार हे करतो आम्ही आणि ते करतो आम्ही. तर आम्ही खूप काय करतो. आता मी पप्पाची बाजू घेऊ हे कोणी मग. खाल्लं? आता पप्पाची बाजू मी घेऊ. हा घे 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 तुला देणार आहे. मस्त आंघोळ करून फ्रेश झालोय मी. मम्मी जेवण आता करते. काम करायला लागलाय आंघोळ करून दिवसभर टाकला काम करून करून. काय बनवते मम्मा? असं बाबा म्हणाले वैतागाला ही पोरं काम करत नाही तर काय नाही तर काय कमवत नाही तर काय नाही तर. बघ तू कालचंच घेऊन बसलीस अजूनपर्यंत. अरे होईल ना यार. एक वर्ष आहे अजून. एक तर आपल्याला काय होईत नाही आता काय नाही एवढा लांबीचा पल्ला गाडी क्रॉस कराय हे कराय ट्रेन मधून प्रवास कराय काय बाबा होईत नाही. होणार चेंज होणार. तर तुम्हीच काहीतरी करा त्याला सपोर्ट करा आणि आपलं त्याचं आपलं कामाचं एकदा होऊ दे व्यवस्थित. होणारच. सध्या तरी काय बनवते ते सांग मला. हा काय बनवते जेवायला? मी आता मोडाची आमटी भात आणि एक हे पोहा टाकते बेसनचा. चल जा चक्कीवरचं पीठ घेऊन ये लगेच. बाबा पैसे दे. पैसा. असं केलं असतं तर असा पैसा मागायला नको जायचं खिशात घेतलं गेलं असतं. अरे बस ना आता किती टॉन मारणार. बस बस. कमवलं असतं तर आज पैसा आईशीकडे मागायला नको होतं. स्वतः घेतलं स्वतः गेलं. एवढं हात पसरायची गरज नाही. दे पैसे दे. बघितलं माझ्या घरात असं आहे प्रत्येक गोष्टीवरती टॉन भेटतात. म्हणून यार मला ते कामं करावेच लागतं. मम्मी जे बोलते ते काय करू शकतो. काम नको करायला का तुझ्या बुद्धी बघ करत बसायचं. गहू माझं टी शर्ट पूर्ण खराब झालं. मग गहू ठेवलं. मग काम नको करायला. पकड 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 त्याला पकड पकड पकड. झोपून उठला काय रे? चल बाय. हा मी थोडं बिल्डिंगच्या खालती काय गेलो. मम्मी आणि पप्पानी जेवण पण घेतलं माझ्यासाठी थांबले पण नाही. पप्पा असले की मी थांबत नाही जेवून घेते. वा जेव्हा मला भूक लागेल तेव्हा जेवून घेते. पप्पाने मला पहिलेच सांगितलेलं आहे तुझं तू जेवण घ्यायचं आमच्यासाठी थांबायचं नाही. बघितलं म्हणजे जाऊ दे आता मला जेवायला दे. बोलायचे ते काय मला फोन करायचं काय नाही. तू बोलत होतास फोन करत होतास तुझा फोन बिझी. आम्ही काय करायचं. दे आता जेवायला. बघ मोडाची आमटी बनवली. बघ कशी बनवली मम्माने. दे भूक लागली. होते तर घे बघ. पप्पा तिकडे कारकून करते. भाषण सभा चालू आहे तिकडे. नख काढतात का पप्पा?
नखं काढतो. अरे सोमवारची नखं नाही काढायची. सोमवारची नखं नाही काढायची. मम्मी सांगितलं नाही तू. तिथे दोन शिवसेनेची सभा चालू आहे बघा. 2 शिवसेना. एक उद्धव बाळासाहेब ठाकरेची, अजून एक एकनाथ शिंदेची. शिवसेना आहे. हा आता आला ना तो पंचमध्ये. कोण? अरे नाही, एक धनुष्यबाण ती युती झाली आहे. एक धनुष्यबाणची आहे, अजून एक मशालची आहे. मशालची शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे नाव पण दिले खालती. आणि धनुष्यबाणची शिवसेना हे एकनाथ शिंदे. काय आणायचं? तूच काढून दे. मी पप्पाच्या खिशात हात नाही घालत. माहिती असणार मला. हे तुला पण चांगलं माहिती आहे. हे कुणीच आहे? पप्पाचं शर्ट आहे ते. यात्रा कुठली पॅन्ट घातली बाबांनी? काय माहिती, हीच घातली असेल. दे लवकर पैसे. काम जरा. पप्पा झोपले पण. आवाज ऐकला का? तुमच्या पण घरी असं घोरतात का? हा, सगळी गोष्ट. कमेंट मध्ये सांगा. तुमच्या पण घरी तुमचे पप्पा असेच घोरतात का? आमच्या घरी तर फुल ऑन. हे घे, 40चा आहे. तो मला बोलला की किस यूज के लिए चाहिए, मतलब पूजा के लिए चाहिए या नॉर्मल यूज़ के लिए चाहिए. मैं बोला नॉर्मल यूज़ के लिए. क्योंकि मैं बोला ऐसा क्यों? बोला तड़ा हुआ नारियल लेके जाओ, अच्छा रहेगा. म्हणजे तड़ा हुआ नाही आहे ते. हे बघ, ते तड़ा हुआ नारियल. ऐसा घर पे नहीं लेके आने का. हे नाही, हे बघ. ते फुटलेलं आहे का? मग बघ ना, पूर्ण 40 का दिया और ये नहीं चाहिए बोल. ये तड़ा हुआ नहीं लेके आने तड़ा का. हुआ है. नहीं लेके आने का. मम्मी ने बोला घर पे नहीं लेके जाने का तड़ा हुआ नहीं. ठीक आहे, थांब बदलून 40 का दिया ना, 30 का नहीं दिया ना. 40चा दिला. हाँ मग तड़ा हुआ है तो 30 का देना. ठीक ये आहे, नहीं चाहिए बोल तड़ा थांब हुआ. बदलून आणतो. थांब. वैतागवाडी भाई, परत चेंज करायला जायला लागणार. काय यार. हे घे, अभी लाया मैंने. हातरून घालून रेडी. पण पप्पा झोपले पण. हातरून घालून रेडी झाले झोपायला. आजचा दिवस पण आपला संपलेला आहे इकडेच. व्लॉग एंड करायची पण वेळ झालेलीच आहे. हे लोक तर आता झोपतील, मला व्लॉग एडिटिंग करायची आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. माझ्या अक्षयला सपोर्ट करा. बाय.